में ही आस्था, ओम में ही विश्वास, ओम में ही शक्ति, ओम में ही सारा संसार, ओम में ही होती है अच्छे दिन की शुरुआत. ओम नमः शिवाय. नमस्कार. विघ्नहर्ता क्रिएशन आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या भागात आपण श्रावण मासाचे महत्त्व, नियम व श्रावणी सोमवारची कथा पाहणार आहोत. उत्तर भारतीय पंचांगानुसार 22 जुलैला श्रावण महिना सुरू होतोय, तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्ट 2024ला श्रावण मासारंभ होणार आहे. श्रावण महिना कधीपासून सुरू होणार? यंदा श्रावण महिना 5 ऑगस्ट सोमवारी श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणार आहे, तर 3 सप्टेंबर 2024ला श्रावण अमावस्येच्या तिथीला महिन्याची समाप्ती होणार आहे. यंदा 71 वर्षानंतर हा दुर्मिळ योग आला आहे. यापूर्वी अशी स्थिती 1953 साली निर्माण झाली होती. यंदाच्या श्रावणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावेळी 5 श्रावणी सोमवार आले आहेत. श्रावण महिन्याचे महत्त्व. सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे, त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात, भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी असे महत्त्वाचे सण उत्सव आहेत. या सर्व सण उत्सवांमुळे या श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक वाढते. श्रावणी सोमवारच्या तारखा. पहिला श्रावणी सोमवार 5 ऑगस्ट 2024 शिवमूठ तांदूळ. दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट 2024 शिवमूठ तीळ. तिसरा श्रावणी सोमवार 19 ऑगस्ट 2024 शिवमूठ मूग. चौथा श्रावणी सोमवार 26 ऑगस्ट 2024 शिवमूठ जव. पाचवा श्रावणी सोमवार 2 सप्टेंबर 2024 शिवमूठ सातू असेल. श्रावण सोमवार व्रत उपासना साहित्य. फळे, फुले, मिठाई, दही, पंचरस, गाईचे कच्चे दूध, आंब्याची पाने, दिवा, धूप, कापूर, शुद्ध तूप, पवित्र धागा, मध, गंगाजल, सौभाग्याचे साहित्य, कुंकू, भांग, धतुरा, पंचमेवा आणि दक्षिणा. श्रावण सोमवार व्रताचे नियम. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत हे फळांवर पाळले जाते. या उपवासात अन्न सेवन करण्यास मनाई आहे. या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून भगवान शंकरांचा जलाभिषेक करावा. यानंतर भोलेनाथांना दूध, गंगाजल, मध, तूप, अक्षत आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करावे. भगवान शंकरांची पूजा विधीनुसार करावी. यानंतर संध्याकाळी श्रावण सोमवार व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी, आरती करावी. भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय या बीज मंत्राचा जप करावा. तसेच शिव महापुराणातील श्री शिवाय नमस्तुभ्यम या मूल मंत्राचा जप करावा. श्रावण सोमवार व्रतकथा. स्कंद पुराणानुसार भगवान शिवाला प्रश्न विचारले असता भगवान शिव, सर्व महिन्यांमध्ये तुम्हाला श्रावण महिना सर्वात जास्त का आवडतो? त्यावेळी भगवान शिव म्हणाले की माझ्याशी लग्न करण्यासाठी देवी सतीने कठोर तपश्चर्या केली होती. यासाठी तिला तिच्या वडिलांच्या विरोधात देखील जावे लागले होते. माझ्याशी लग्न केल्यानंतर देवी सतीने जेव्हा तिच्या वडिलांच्या घरी माझा अपमान होताना पाहिला, त्यावेळी तिने आपल्या प्राणाची आहुती दिली. यानंतर हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या म्हणून सतीचा जन्म झाला. यावेळी तिचे नाव देवी पार्वती ठेवण्यात आले. या जन्मातही तिने माझ्याशी लग्न करण्यासाठी श्रावणात महिनाभर उपवास करून कठोर तपश्चर्या केली व यावर खुश होऊन मी तिला माझी पत्नी म्हणून स्वीकारले. यामुळेच श्रावणी सोमवारचा उपवास केल्याने अपेक्षित परिणाम मिळण्यास मदत होत असते. लग्न करू इच्छित असाल तर लवकर लग्न योग जुळण्यासाठी देखील या श्रावण सोमवारची मदत होते. आजच्या भागात एवढेच. शिव महापुराणानुसार भगवान शंकरांना श्रावणात काय अर्पण केल्याने आपल्या मनोकामनांची पूर्ती होईल या संबंधी माहिती आपणास हवी असल्यास वरील आय बटनवर क्लिक करा. आजची माहिती आपणास आवडली असल्यास आपल्या विघ्नहर्ता क्रिएशन या चॅनलला लाईक, शेअर
सबस्क्राईब करायला विसरू नका व शेजारचे बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास वेळेवर प्राप्त होईल. धन्यवाद.